श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णले. बाळाप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला वितयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रांतकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी. भोजनानंतर संगमावरी परतोनी येती ते. माध्याह्य स्नान करुनी पुन्हा वेसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी गृहसूतकांता. शीतोष्णांची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णांचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराव सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरोजी. बाळापांसी मानवले 2 दिवस तैसे गेले. पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी जोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चिंतास सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राणपण भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊनिया दर्शन देती बाळाप्पा चिंती सुकावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता 1 रात्री. 1 ब्राह्मण स्वप्नावितरी येऊनी आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एका दिवशी बाळाप्पा आले संगमावासी. वृक्षांतरी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालुनी रुचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वाण मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तयासे क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोत 11ोऽध्याय गोढा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ. अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गत्याध्यायांचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नच पावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी.
दर्शनेच्या उत्कंठ चित्ती, कडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले, आजान बाहू सुहास्य बंधन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी गेले, येऊन आभानावरती, श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन माय पोटी, स्रोतच ओठी गातसे, श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, ओठोनिया काय केली लीला एक विचित्र, सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐसा कृतीने दाविले, त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार, म्हणती जाऊ दर्शना, म्हणती जाऊ स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी, बाळाप्पा तेव्हा चालले, या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय, मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले, ते नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन, नित्य प्रांतकाळी उठून, षटकर्मार्थ चूर्ण, घेऊन स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे, श्री शंकर उपास्य देवत, त्यांचे करावे पूजन नित्य, माध्यान्येतादित्य जपानुष्ठान आटपावे, करी जोळी घेऊनी, श्री स्वामी जवळ येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षेकारणे, मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे, घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐसा प्रकार करून अक्कल कोटी राहिले, चोळापादी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी, एक दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदेने, बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पे, या कारणे आपसात भांडणी होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे, हे बाळाप्पानी पाहुण नाना युक्ती योजन, मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले, बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करती आनंदाने, ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पांच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चेन नसे क्षणभरी, भोग भोगिता काही दिन, कागदाची पुडी मेवितून, पडले ती पाहता उकलून, विष त्यात निघाले, पूर्वी कोण्या कृतज्ञे, बाळापासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून, पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी, गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्याचे करी, हवी लिखित विधीचे, प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतुनी, स्वामी सेवा कारणे, हे पाहुणे एक दिवशी, बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळाप्पासी, शंकर पूजनीवर जावे, तैशी आज्ञा तया प्रती, एक दिनी समर्थ करती, परी बाळाप्पांचे चित्ती, विश्वास काही पटेना, बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण, ते नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित, न करावे ह्याची सत्य, या परी चिठी आलीत, प्रश्न पाहत बाळाप्पा, एक चिठ्ठी तयातून, उचलून पाहता वाचून, न करावयाचे पूजन, ते माझे लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजींनी, श्रीपाद भट्ट एक दिवशी, काय बोलती बाळापासी, दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिलो, आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे खिन्न झाला, स्वामींनी माझा आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच, श्रीपाद भट्ट एक दिवशी, विचारिले समर्थांसी, कुलदेवतांच्या दर्शनासी, जावयाची बाळाप्पा, ऐसे कुणी समर्थ, हास्य मुख्य काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करत असे, श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देते आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी, आज्ञा द्यावी आपण, तयांचे कपट न जाणुनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहुनी, वयतांनी टाकल्या, चिठ्ठी आपल्या करी, भटजी उचलली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहतसे, स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळाप्पांची जडली होती,
कैसा दूरतया प्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिस्तोत द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिध कर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायांची अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयांते कसमयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जांसी सानिध्य गुरु जसे जाण निरंतरू ऐसा बोलता सद्गुरु. बाळापा मणी समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकरास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचा. परी कोण एक दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळापांत उठविले. त्वे पासूनी बाळापासी त्रास देता हरतीशी गाराने सांगता समर्थांसी पायीन ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्यांचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत ते असे द्वादशा बहुत असे स्वाप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसा ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी सत्वर म्हणे द्यावाजे चंद्रहार. राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पांचे त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पांचे एकूण कृती रागाला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पांचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी बेसरी समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयांची करुणिया जोळी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्र आला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थ काय असे होणे तेथ. जे जे दर्शन आले होत त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. जोळी चोळप्पान देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझी पिटलरीन स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पांसी दूर केले पायींसी बरे वाटले. ऐसे काही दिवस केले बाळप्पा सेवा करताती. कोणे एका अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवण्या दृष्ट्यंतरी ताडना करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे थोणी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे तुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन. विचार पडला तया लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले.
श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशेबळ ठेवीत जपांचा. काढून दिले बाळपासी आनंद झाला बाईसी, घरोबर ती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दैवित. परिधानीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासे हुकम झाला सत्वरी बाईसी दुरी करावी. परिराणी सभिहून तेजे न केले तयांनी, समर्थ दर्शनासी एक दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसा ऐकून उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी, केद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईंच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करवयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्यच्या नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पांचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब तयांचा घेतला बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले, दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने तमोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची, उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथ संमत सदा भक्त परिस्तोत त्रयोदशोऽध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.